भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर बाजीराव विनायक ठोसर यांचा जन्म एप्रिल 1913 मध्ये विदर्भाच्या अकोला जिल्ह्यातील खामगावमध्ये झाला. तिथंच त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. वयाच्या 16व्या वर्षी मध्य प्रांत आणि वराड विदर्भ या संपूर्ण प्रदेशांसाठी घेतल्या गेलेल्या मॅट्रिक्युलेशन परीक्षेत त्यांचा 3रा क्रमांक आला होता. तर वऱ्हाडमधून ते 1ल्या क्रमांकावर होते. पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी नागपूर हे शहर निवडलं आणि तिथल्या विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याच वेळी सर सी.व्ही. रामन यांची नोकरीनिमित्त नागपूरला नियुक्ती झाली होती आणि ते त्यांच्या प्रयोगासाठीची उपकरणं याच विज्ञान महाविद्यालयातून मिळवत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य ओवन हे स्वतः भौतिक विज्ञान आणि त्यातूनही प्रायोगिक भौतिकीत पारंगत असल्याने त्यांचा भर प्रामुख्याने प्रायोगिक विज्ञान संशोधनावर होता. त्यामुळे डॉक्टर ठोसर यांना 1929 ते 1935 सालापर्यंतच्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या वैज्ञानिक पायाभरणीच्या काळात खूपच फायदा झाला. त्यांनी भौतिकी विज्ञानातील पदवी 1935 साली संपादन केली. विज्ञान जगतात सुप्रसिद्ध असलेल्या बोस-आइन्स्टाईन सांख्यिकी सिद्धांताचे एक जनक प्राध्यापक S.N. बोस हे बाजीराव ठोसर यांच्या MSc प्रायोगिक परीक्षेत त्यांचे परीक्षक होते. महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात बाजीराव ठोसर यांना स्वामी विवेकानंद आणि अरविंद घोष अशा विभूतींच्या भारतीय तत्वचिंतनाबाबत रुची निर्माण झाली. त्याचबरोबर संस्कृत भाषा, भारतीय शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, वक्तृत्व, सखोल अभ्यासपूर्ण चर्चा अशा अनेक अंगांनी त्यांचा व्यासंग होता. पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर लगेचच ठोसर यांना बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या सुप्रसिद्ध संस्थेत संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. सर सी.व्ही. रामन त्यावेळी तिथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या संशोधनाचा विषय देखील ठोसर यांच्या आवडीचा असल्याने त्यांच्या दृष्टीने ही मोठी पर्वणीच होती. पुढील 2 वर्ष बाजीराव ठोसर यांच्या संशोधन प्रज्ञेचा मजबूत पाया घातला गेला. बाजीराव ठोसर यांनी माणिक अर्थात रुबी या रत्नाच्या स्फटिकावर केलेल्या संशोधनावर आधारित 2 शोधनिबंध आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध केले. यानंतर अनेक वर्षांनी जगात लेझरचा शोध लागला आणि तोही माणिक या स्फटिकावर आधारलेला होता. ही बाब लक्षणीय आहे. इंग्लंडमधील मार्कोनी कंपनीत बिनतारी संदेशवहन तंत्रज्ञानाचा 1 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते 1939 साली भारतात परतले. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर पुन्हा एकदा डॉक्टर ठोसर यांना भारत सरकारची उच्च शिक्षणासाठीची शिष्यवृत्ती मिळाली. 1946 साली इंग्लंडमधील बर्मिंगहॅम या विद्यापीठात त्यांनी अणुविज्ञान शाखेतील डॉक्टर ऑलिफंट यांच्या मार्गदर्शनाखाली 3 वर्षाच्या आतच PhD मिळवली. डॉक्टर भाभा यांच्या निमंत्रणावरून डॉक्टर ठोसर यांनी 1949 साली मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत संशोधनाचं काम सुरू केलं. लाईफ विथ सायन्स इन इंडिया या पुस्तकात डॉक्टर ठोसर यांनी आपले वैज्ञानिक कार्यातील अनुभव मांडले आहेत. 1978 साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेतून भौतिक विभागाचे अधिष्ठाता या पदावरून ते निवृत्त झाले. त्यानंतर अनेक वर्ष त्यांचा टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील संशोधन कार्याशी मानद प्राध्यापक या नात्याने संपर्क होता. वयाच्या 86व्या वर्षी म्हणजेच 4 जुलै 1998 रोजी डॉक्टर बाजीराव ठोसर यांचं निधन झालं.